1785च्या सुमारास दावर मलिक पर्वतावर महाराजांचा जन्म झाला। तसेच लहानपणापासून चमत्कार, जंगली प्राण्यांशी खेळणे आणि लहानपणी विश्वाच्या हितासाठी घर सोडून देणे। पुढे काही वर्षांनी त्यांनी समाधीही घेतली। अशाच एका श्री संत शंकर महाराजांची कथा जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। नाशिक जिल्ह्यातील अंतापूर हे गाव, या गावातील दावर मलिक पर्वताच्या घनदाट जंगलात एक दाम्पत्य राहत होते। ते दाम्पत्य निपुत्री असून खूप गरीब होते। त्यांचे नाव नारायण उर्फ चिमाजी अंतापूरकर होते। हे दोघे शिवशंकराचे भक्त होते। शिवशंकराच्या प्राप्तीसाठी ते दोघे दर सोमवारी उपवास तसेच महाशिवरात्री करत असे। दररोज शिवशंकराचे नामस्मरण ते नित्य नियमाने करत असे। जसे जसे दिवस जात होते तसे त्यांची मोलाची व आर्थिक परिस्थितीची गरज भासत असे। एके दिवशी त्यांना असा चमत्कार झाला की सन 1785 कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवसापासून 8वा चंद्र दिवस असताना अंतापूरकर दाम्पत्यांना दैवी साक्षात्कार झाला। त्या जोडीला मध्यरात्री झोपेतून जाग आली। डोळे खुलताच त्यांना समोर चेहऱ्यावर दिव्य तेज आणि डोळ्यात चायक असलेला एक तेजस्वी तपस्वी व्यक्ती त्यांना दिसला। हे दाम्पत्य तपस्वी व्यक्ती समोर नतमस्तक झाले। तपस्वी त्यांच्यावर प्रसन्न होऊन म्हणाला की आजपासून जे तुम्ही निपुत्री आहात त्यापासून तुमची सुटका होईल। शिवशंकराने तुमच्या गावात जन्म घेतला आहे। संत दावर मलिक पर्वतावर लहान मुलाच्या अवतारात भगवान शिवजींनी जन्म घेतलेला आहे। त्या पर्वतावर जा आणि त्या मुलाला आपल्या घरी घेऊन या। हा आशीर्वाद देऊन तपस्वी दिसेनासे झाले। हे ऐकून चिमाजी व त्यांच्या पत्नीला आनंद झाला। ते लगेच पर्वतावर त्या मुलाला आणण्यासाठी निघाले। त्या घनदाट जंगलातून अंधारातून वाट काढत ते त्या मुलाला शोधण्यासाठी निघाले। चालता चालता पहाट झाली। त्यांना एका वृक्षाखाली सापाचा मोठा फणा असलेला एक नुकताच जन्मलेला जमिनीवर पडलेला मुलगा दिसला। त्या मुलाच्या बाजूला वाघ आणि नाग त्याचे रक्षण करत होते। हे दृश्य त्यांना समोर दिसले। त्या दाम्पत्यांनी हिमतीने पुढे जाऊन त्या बाळाला आपल्या जवळ घेऊन आनंदाने मिठी मारली। चिमाजींच्या पत्नीने बाळाला आपल्या कुशीत घेतले। कुशीत घेऊन तिच्या आई बनण्याची तहान भागली। त्या दोघांनीही बाळाला घरी आणले। जणू त्यांनी त्यांच्या आयुष्यात आनंद आणला होता। भगवान शिवशंकराची कृपा म्हणूनच त्या बाळाचे नाव शंकर ठेवण्यात आले। हळूहळू हे बाळ मोठे होऊ लागले। तसा तसा त्यांच्या घरात चमत्कार होऊ लागला। शंकर मोठा झाला तेव्हा तो जंगली प्राण्यांबरोबर खेळणे, पाण्यात पोहणे, जिवंत साप घरी पकडून आणणे, तसेच लहानपणापासून भजनात मग्न राहणे, राशी भविष्य बघणे एवढे त्याला ज्ञान होते। कालांतराने शंकराने घर सोडण्याचा निर्णय घेतला। त्याच्या या निर्णयावर त्याचे आई वडील नाखुश होते। वृद्ध जोडप्याला त्यांच्या वृद्धापन काळात त्यांना आधाराची गरज होती। त्याने हे ओळखून त्यांना या काळजीतून मुक्त करण्याचा निर्णय त्याने घेतला आणि त्यांना 2 मुलांचा आशीर्वाद दिला। शंकराने आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन विश्वाच्या वास्तविक सत्याच्या शोधासाठी त्याने घर सोडले। तेथून आपला प्रवास सुरू केला। पण मागे पुढे काय करावे, कुठे जावे, आध्यात्मिक प्रगती कशी करावी हे त्यांना सुचेना। आता तो उदरनिर्वाहासाठी पडेल ती कामे करीत असे। एकदा शंकर महाराज तीर कामटे घेऊन एका हरणाच्या मागे शिकार करण्यासाठी लागले। हरणाच्या मागे पळता पळता एक धिप्पाड संन्यासी हरणाच्या मागे येऊन उभे राहिले आणि त्या हरणाच्या पाडसाला छातीशी कवटाळले आणि तो संन्यासी बोलला की अरे त्या मुख्य प्राण्याची हत्या कशाला करतो? आणि त्यांनी ते ऐकले नाही। आपल्या तीर कामट्यातून पहिला बाण सोडला। तो बाण हरणाला लागण्याऐवजी त्या संन्यासीच्या शरीरावर लागला। तो बाण बोथट घेऊन खाली पडला। संन्यासीच्या देहाला कुठेही विजा झाली नाही। त्यांनी दुसरा बाण सोडला। तो सुद्धा बोथट घेऊन खाली पडला। संन्यासाने त्या हरणाच्या पाडसाला सोडून शंकर महाराजांना जवळ घेतले। त्याने ममतेच्या मायेने त्यांना कवटाळले, अंगावरून हात फिरवला व त्यांना ते घेऊन गेले। ते संन्यासी होते सद्गुरू श्री स्वामी समर्थ। त्यांनी महाराजांना तीर्थटानाला जाण्यास सांगितले। महाराज हिमालयात गेले, तिथे सिद्ध योगी झाले। जिथे जिथे स्वामींचा उल्लेख यायचा त्यावेळी शंकर महाराज आनंदी व्हायचे। ते सर्व भक्तगणांना सांगायचे की अक्कलकोट स्वामी समर्थ हे माझे गुरु आहे। जो कोणी त्यांचे स्मरण करतो त्यांच्या सोबत मी असतो। त्यामुळे माझ्या गुरूंचे स्मरण करा, त्यांचे नाव घ्या। असे या योगीराज परब्रह्म श्री संत शंकर महाराज यांनी पुणे येथील धनकवडी परिसरात समाधी घेतली। हा मठ नाथ संप्रदायातील योगीराज शंकर महाराजांची समाधी स्थान आहे। महाराजांनी आपल्या भक्तगणांना दिलेला संदेश, अहंकार सोडा, प्रेम आणि भक्तीवर लक्ष केंद्रित करा। त्यांनी सर्व धर्म समभावाची शिकवणही दिली आणि गरीब व गरजू लोकांना मदत करा असेही सांगितले। अशी ही जीवनशैली या महाराजांची होती। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।